श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी रंजना कोरकर स्वागत करते आपल्या एका ब्लॉग. तर हे पहा, आज आम्ही चाललो होतो नांदेडला. तर नांदेडला कशासाठी, तर वॉटर पार्कला, MS26 वॉटर पार्कला आम्ही चाललो होतो. म्हणलं मुलांना सुट्ट्या आहेत तर जाऊन यावं आपण. बहिणीची मुलगी पण आली होती, तर आम्ही टू व्हीलरवरच जात होतो. काही जास्त डिस्टन्स नाही आहे नांदेड आणि आम्ही जिथं राहतो तिथं तालुक्याचा, म्हणून आम्ही टू व्हीलरवरच निघालो. आणि बाहेरून बायपासनं जायचं होतं आम्हाला. त्यामुळं सकाळी सकाळी लवकर निघालो होतो आम्ही, कारण मग नंतर ऊन खूप वाढत आहे ना, त्याच्यामुळं थंडीचंच लवकरच निघालोत. 1 तासाच्या आत तर तिथं पोहोचून जात होतो आम्ही. मस्त एन्जॉय केलो आहोत आम्ही आज वॉटर पार्कला फॅमिलीसोबत. छान वाटतं, थोडंसं मुलांना पण फ्रेश वाटतं. आता सुट्टी आहेत ना, तर कुठेतरी जाणं फिरणं, मौज मस्ती करणं. तर हे पहा, आम्ही इथं उतरलो होतो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. तर ह्या दोघी बघा आमच्या छोटूशा कशा हाय फ्रेंड्स करत आहेत. मी ब्लॉग चालू केला तिथे उतरल्यानंतर, लगेच हाय फ्रेंड्स करत होत्या. तर आम्ही पोहोचलो MS26 वॉटर पार्कला. तर तिथला व्ह्यू आहे बाहेरचा. हा मस्त आहे वॉटर पार्क, छान आहे. लातूर नांदेड रोडवरतीच आहे, लोहाजवळ. तुम्ही जर इकडे कुठे राहत असाल जवळ तर व्हिजिट करा, नक्कीच छान आहे फॅमिलीसाठी, लेकरांसाठी एन्जॉय करण्यासाठी. हे पहा, तिकीट काढण्यासाठी आम्ही तिथं थांबलो. तर तिथलं तिकीट दर आहे मोठ्यांसाठी विथ कास्ट्यूम 800 रुपये आणि विदाऊट कास्ट्यूम 700 रुपये मोठ्यांसाठी, आणि छोट्यांसाठी 600 रुपये. 2.5 फुटाच्या वरती तिकीट चालू होतं, म्हणजे 2.5 इंचीचे जे लेकरं आहेत त्यांच्या पुढं तिकीट चालू होतं. तर आम्हाला अन्विकाचं पण तिकीट भरावं लागलं आमच्या, कारण ती पण आता 2.7ची आहे. हे पहा, मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. मस्त स्लाईडवरून आलोत. खूप छान मस्त एन्जॉय केलो. ऊन पण म्हणजे ऊन वाटतच नव्हतं ऊन आहे म्हणून. आणि खरंच तिथे खूप छान आहे तिथला व्ह्यू, तिथलं वातावरण, तिथले पाणी एवढं म्हणजे स्वच्छ आहे, एवढं भारी वाटलं ना आम्हाला. आणि तिथे म्हणजे खेळायला हे खूप आहेत, ऑप्शन्स खूप आहेत, स्लाईड वगैरे. त्याच्यामुळं खूप छान वाटलं. तुमच्या मुलींनी पण एन्जॉय केले जास्त, म्हणून खूप दिवस झालं म्हणत होते मम्मी वॉटर पार्क. कारण हे बघा, त्यांना पाण्याच्या बाहेर निघायचंच नव्हतं, एवढं त्यांनी एन्जॉय केले. खूपच छान वाटलं, भारी वाटत होतं खूप. हे पहा, दोघी तीनच्या पप्पासोबतची मस्ती त्यांची, एन्जॉय मस्त केलं. पण डान्स वगैरे त्यांचा खूपच छान वाटू लागलं वॉटर पार्कला. मी तर पहिलीच वेळेस गेले ते वॉटर पार्कला, त्याच्यामुळं मला खूप छान वाटलं. आमची आरू गेली होती, तिची पिकनिक सहल गेली होती. ही पहा, आमची सायली पण कसं एन्जॉय करत आहे बघा. खरंच म्हणजे मुलांसाठी खूप भारी असतं वॉटर पार्कला एन्जॉय करणं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण छान वाटतं. मस्त आम्ही एन्जॉय केलोत, खूप छान. तुम्ही पण वॉटर पार्कला गेला होतात का, आणि कुठल्या गेला होतात ते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत, प्लीज सपोर्ट करा. मस्तपैकी असा एन्जॉय केलेला त्यांच्याकडे एवढी मस्त बापरे त्यांची मस्ती चालू होती. हे पहा, इथे खूप छान आहे वॉटर पार्क ते MS26. नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि तिथली खाण्याची व्हरायटीज पण खूप छान वाटली मला. खूप थोडं कॉस्टली आहे, महाग आहे, पण छान होतं. आम्ही फ्रेंच फ्राईज म्हणजे घेतलं होतं, पोहे घेतले होते, चहा तर खूपच भारी होता तिथला. हे पहा, आमचं आता खेळून आम्ही दमलो होतो पाण्यामध्ये.
त्याच्यामुळं आता थोडं पाण्याच्या बाहेर आलो. थंडी, मग लेकरं म्हणत होती मम्मी थंडी वाजते म्हणून. परत म्हणलं परत जायचं पाण्यात, मग परत पाण्यात गेलो. मस्त छानच होते खूप, म्हणजे आंब्रेला असल्यासारखं. आणि त्याच्याकडून म्हणजे पाणी म्हणजे पाणी वॉटर पार्क म्हणल्यानंतर काय पाण्याचीच मजाच. हे पहा सरांचा मस्त डान्स चालू होता. म्हणजे सर्वजण डान्स करत होते. अन्विका तर खाली झोपणं, लोळणं, बसणं त्यांचं तर खूप म्हणजे चालूच होती मस्ती. हे पहा वर स्लाईडवरती चढण्यासाठी सर्वजण चाले होते. स्लाईड ही छोट्यांसाठीच्या स्लाईड आहेत. मस्त वाटत होतं एन्जॉय स्लाईडमधून यायला. हे पहा आता वर जाऊन आम्ही स्लाईडमधून येणार होतो. पण ह्या स्लाईडमध्ये जास्त पाणीच नव्हतं, त्याच्यामुळं मग तेवढं काही मस्त आम्ही एन्जॉय केलो. ठीक आहे, स्लाईडमध्ये जास्त काय पाणी नव्हतं म्हणून त्यामुळं जास्त मजा येत नव्हती. खूप भारी वाटत होतं. बघेल जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. हो पहा का बरोबर. मस्त आम्ही त्या दिवशी सर्वांनी एन्जॉय केलोत. मस्त मजा आली आणि पूर्ण दिवस थंडगार पाण्यामध्ये. पहा सर्वच म्हणजे सर्वजण खूप तिथे फॅमिली होत्या, सर्वजणच एन्जॉय करत होते आपापल्या फॅमिलीसोबत. आम्ही पण फॅमिलीसोबतच गेलो. फॅमिलीसोबत मुलांसोबत एन्जॉय करण्याची एक मजाच वेगळी असते. हे पहा आता सर्वजणच मागेच होत होत आणखीन, म्हणजे खूप एका सेकंदामध्येच सटकत म्हणजे बाहेर येत होतं सर्वजण. खूप मजा आली. लेकरांनी पण खूप एन्जॉय केला. तर मला वाटलं हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. सायली चप्पल घेऊन येते मी. हे पायांची जंपिंग चालू होती मस्त अशी. त्यांना मज्जा वाटत होती खूपच. येते वेळेस मग आम्ही माऊली रेस्टॉरंटमध्ये जेवण केलोत. छान व्हरायटी छान होती रेस्टॉरंटची. पण काजू पनीर मसाला आणि तंदूर रोटी घेतली होती आम्ही. त्या काही फोटो तुम्हाला वॉटर पार्कमधले मी शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. तर प्लीज नक्की हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असंच प्रेम देत राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.